नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. काँग्रेसने त्यांच्या ऑफिशियल पेजवरती जे काही एखाद्या पक्षाचं अधिकृत Instagram अकाउंट किंवा आजकाल सोशल मीडिया अकाउंट म्हणजे पक्षाकडेच पाहिलं जातं, तोच खरा पक्ष आहे असं म्हटलं जातं आणि जिथं पक्षाची डायरेक्ट विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवली जाते ते एक माध्यम, तो एक जे काही आपण त्याला ऑफिशियल पेज म्हणू, एखादा अधिकृत त्यांचं जे काही पक्षाचं एक शिक्कामोर्तब असेल, जिथं काय टाकल्यानंतर तीच पक्षाची भूमिका आहे, अशा पद्धतीची एक जागा आपण पकडूया. ती त्या जागेवरती किंवा त्या ऑफिशियल पेजेसवरती, त्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती काँग्रेसने एक व्हिडिओ शेअर केला आणि तो व्हिडिओ इतका धक्कादायक होता आणि त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी वल्गनात्मक बोलल्या गेल्या किंवा ज्या गोष्टी इथल्या देशातल्या हिंदूंना टार्गेट करून बोलल्या गेल्या, त्या गोष्टी फार फार मोठ्या आहेत. आता अनेकांना आपल्याला असं वाटेल की याच्यामध्ये एवढं मोठं काय, कारण काँग्रेस ही लेफ्टिस्ट विचारधारेचीच लोक आहेत. पण थांबा, याच्या मागेच तर महत्वाचं गणित आहे. धर्म के नाम पर चूते बन गए तुम लोग और बनते रहोगे. हर वो आदमी जिसके पास कुछ नहीं है करने को, धर्म के नाम पर चूतिया बनता रहेगा. त्या दिवशी देश स्वतंत्र झाला, तिथपासून ते अगदी 2014 पर्यंत काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता होती या देशाची. आता देश स्वतंत्र व्हायच्या आधीचा काळ सोडून द्या, त्यावेळेला इंग्रज असोत, आपल्या उजव्या विचारसरणीची आपली चांगली देशासाठी धर्मकार्य करणारी लोक असोत, आपले भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशी असं असंख्य ज्यांनी बलिदान दिलं या देशासाठी, अशी सगळी लोक असोत आणि त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता आल्यानंतरचा तो काळ असो, तेवढ्या काळामध्ये इथल्या हिंदूंसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर श्रीराम भूमी किंवा श्रीरामांचं मंदिर असो, ते या 60-70 वर्षात काँग्रेसने उभं केलं का? नाही केलं. बरं, आता अनेक जण म्हणतील की का नाही केलं, कशासाठी नाही केलं, तर बाबा काँग्रेस हा एक त्या डाव्या विचारसरणी धार्जिन त्या पद्धतीचा पक्ष आहे, त्याच्यामुळे त्यांनी केलं नसेल. पण नाही, ऐका, व्यवस्थित ऐका. काँग्रेस ज्या पद्धतीनं देशामध्ये राजकारण करतो ना, ते राजकारण काय फक्त देशासाठीच नाहीये, तर ते राजकारण आहे संपूर्ण जगासाठी. आता तुम्ही म्हणाल असं कसं, नक्की हा काय म्हणतो, याच्या मागे काय विचार आहे? तर व्यवस्थित ऐका. आपल्या संपूर्ण जगामध्ये उजव्या विचारसरणीचे, उजव्या म्हणजे काय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सेक्युलरवादाचा विचार किंवा डाव्या विचारसरणीचा विचार म्हणजे काय, एक धार्मिक तेढांमधले हे विचार आहेत. हिंदू हा आपला हिंदू जो आहे तो उजव्या विचारसरणीमध्ये येतो, की ज्याला वाटतं की आपला धर्म, आपला देश, आपण एक कोणतरी हिंदू आहोत, आपल्याला हिंदू राष्ट्र हवंय, आपण म्हणजे अशा पद्धतीचा जो विचार करतात त्याला सरळ उजव्या विचारसरणीचं सगळं म्हटलं जातं. पण डाव्या विचारसरणीची लोक म्हणजे कोण? जर तुम्ही व्यवस्थित जगाचा विचार केलात तर संपूर्ण जग हा सेक्युलरवादावरती, डाव्या विचारसरणीवरती, कट्टरवादावरती चालतो. आज आपल्या देशामध्ये होत असणारं धर्मांतरण हे ख्रिश्चन धर्मांतरण असो, नाही तर बाकी सगळे धर्मांतरण, मुस्लिम धर्मांतरण किंवा हिंदूंना जे काही बाटवलं जातं आणि मुस्लिमांमध्ये धर्मांतरण केलं जातं, हे काय आपल्या फक्त भारतातूनच चालवलं जातं का? नाही 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 नाही, लक्षात ठेवा, अजिबात चालवलं जात नाही. याच्यासाठी इंटरनॅशनल स्तरावरती फार फार मोठ्या देशांकडून फार मोठे फंडिंग इथपर्यंत येतात, पोहोचतात. म्हणून आपल्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी रोजपणे केल्या जातात. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, एका मुस्लिम मुलाला जर 5-6 लाख रुपये जर हिंदू मुलगी कन्वर्ट करण्यासाठी मिळत असतील तर विचार करा, एवढा येणारा पैसा येतोय कुठून, आणतंय कोण, कोणत्या देशातून येतोय? म्हणून मी तुम्हाला म्हटलं, काँग्रेसचं राजकारण हे देशासाठी महत्वाचं नाहीये किंवा देशासाठीच फक्त, ते देशाच्या सीमांमध्येच नाहीये, तर काँग्रेसचं राजकारण हे देशाच्या बाहेर देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण बाहेरचे देश देखील त्याच पद्धतीनं या सगळ्या गोष्टींवरती नजर ठेवून आहेत. कारण तुम्ही व्यवस्थित विचार केलात ना, तुम्ही बीबीसी चॅनल पाहिले का? बीबीसी चॅनल हे बीबीसी चॅनल इंग्रज चॅनल आहे, म्हणजे बाहेरचं चॅनल आहे. तुम्ही त्यांचा कंटेंट पाहायचा, तुम्ही त्यांचं व्यवस्थित हे पाहायचं, ते काय करतात, ते सेक्युलरवादाचा विचार, तर डाव्या विचारसरणीचा विचारच नेहमी पेरत असतात. का? कारण बाहेरचे सगळे राष्ट्र, एकंदरीत सगळे बऱ्यापैकी राष्ट्र हे याच विचारांवरती चालतात. म्हणून म्हटलं, 50-60 वर्षामध्ये जे काही काँग्रेसनं केलं नाही किंवा करू शकले नाहीत, तर ते काँग्रेसनं केलं तर नाहीच, हे तर सगळ्यात महत्वाचं सत्य आहे. पण बाहेरच्या महाशक्तींनी देखील त्यांना ते करू दिलं नाही. काँग्रेस सारखा एखादा पक्ष भारतातला एक मोठा राजकीय विरोधक असो किंवा सत्तेमध्ये असणारा पक्ष असतो, एखाद्या इथल्या महत्वाच्या स्थानिक धर्माला जर तो डायरेक्टली चॅलेंज करत असेल तर विचार करा, याच्या मागे फार मोठी गोष्ट आहे. हे काँग्रेसचे बोल असतीलच, पण त्याच्या आधी ते कुठून तरी बाहेरून, या देशाच्या सीमेच्या बाहेरून आलेले असतील, एवढं फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटत असेल की अचानकपणे हिंदूंना अंगावरती घेणं, नाही नाही नाही, एवढा छोटा जोक नाहीये हा, त्याच्या मागे फार मोठी विचारधारा आहे. तुम्हाला मी जेव्हा जेव्हा ओरडून सांगतो ना की या सगळ्या गोष्टींच्या मागची गोष्ट आधी समजून घ्या,
आपण या गोष्टीला कसं पाहतो माहितीये का? आपण डायरेक्ट म्हणतो अरे हे काँग्रेसवाले ना हे हिंदू विरोधीच, हे सगळे मुसलमानांना कुरवाळणारे. पण नाही, थांबा जरा, इथंच तर खरी मेक आहे. कारण या देशामध्ये जेवढेही उजव्या विचारसरणीची लोक आहेत, हिंदू लोक आहेत, तेवढीच डाव्या विचारसरणीची सेक्युलरवादी लोक आहेत, ज्यांच्या हातामध्ये देखील देशाची तेवढीच ताकद आहे. हे काँग्रेसला माहिती आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादा उजव्या विचारसरणीचा व्यक्ती हा काँग्रेसला मतदान करेल, पण एखादा डाव्या विचारसरणीचा सेक्युलरवादी काँग्रेसी माणूस उजव्या विचारसरणीच्या एकाही माणसाला मतदान करणार नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि आता जे काही देशामध्ये राजकारण चाललंय ना, अनेक जण म्हणतात की भाजपा हा स्थानिक पक्षांना संपवण्याच्या मागे नाही. ऐका जरा, भारताच्या व्यवस्थित तुम्ही इलेक्शन्स आणि त्या राजकीय गोष्टी जर व्यवस्थित त्याचा अभ्यास केलात ना, मग तेव्हा तुम्हाला समजेल की भारतामध्ये एखादा डाव्या विचारसरणीचा माणूस उजवीकडे येऊ शकत नाही, किंबहुना तू त्याच्याकडे डुंकुनी पाहत नाही, तो येतही नाही. पण उजव्याकडचे डावीकडे हजारो लोक जातील. अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून जे काही काल जे काँग्रेसने त्यांच्या ऑफिशियल पेज हँडलवरून टाकलं ना, विचार करा, एक साधा विचार करा. जर एखाद्या बीजेपीच्या पेजवरून एखादी अशा पद्धतीची गोष्ट समजा मुसलमानांसाठी किंवा इतर धर्मियांसाठी जर आली असती तर काय झालं असतं? दंगे पेटले असते, भयंकर मोठा राडा झाला असता. म्हणजे अक्षरशः मी तर म्हणतो पूर्ण जाळपोळ आणि अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. पण काँग्रेसनं हे जे बळण केलंय किंवा जाणून बुजून या सगळ्या गोष्टी केल्यात, त्या का आपल्याला ट्रिगर होण्यासाठी नाही केल्या आहेत. लक्षात ठेवा, हेच समजलं पाहिजे आपल्याला. राजकारण हे तुष्टीकरणाचं राजकारण. हे काँग्रेसनं जे काही केलंय ना, जे काही टाकलंय की श्रीराम म्हणणारे चुतिया, म्हणजे आपल्याला त्यांनी थेट आव्हान केलंय. त्यांना आपली गरज नाहीये हिंदूंच्या मतांची, नाही, आता अजिबात गरज नाही त्यांना. पण त्यांनी तुष्टीकरण कोणाचं करायचं घेतलंय? तर या डाव्यांचं, या बाकीच्या लोकांचं, यांचं तुष्टीकरण करायचं, यांना हातामध्ये ठेवायचे. कारण हीच भविष्यातली वोट बँक आहे. काँग्रेस जे काही आता करतंय ना, ते काँग्रेसला माहिती आहे नरेंद्र मोदी किंवा हे अजून 1 ते 2 टर्म आपल्या हातामध्ये सत्ता येणार नाही. पण काँग्रेस जी पुढची तयारी करते 2040च्या नंतरची, 2045-47च्या नंतरची ही तयारी, या सगळ्या गोष्टीचा हा महत्वाचा मुद्दा आहे. आज आता नाही तुम्हाला समजणार, मी जे सांगतोय तेही तुम्हाला काही गोष्टीचं काही लोकांना समजणार आहे की तुम्ही म्हणलं की असं अचानक कसं काय होऊ शकतं किंवा काँग्रेस अचानक नाही. व्यवस्थित विचार करा. जेव्हाही एखाद्या देशाची सत्ता पालटवण्याची वेळ आली तेव्हा त्याच्या आधी, फार वर्षाआधी या सगळ्या गोष्टींना सुरुवात होते. तुम्हाला कळलं, बीजेपीचा अंत होणार नाही राजकारणातून देशाच्या, होणार, निश्चित होणार. लक्षात ठेवा, निश्चित होणार. म्हणून तुम्हाला मी हेच म्हटलं ना की काँग्रेस विचारसरणी या बाकीच्या बाहेरच्या, सीमेच्या बाहेरच्या लोकांना माहिती आहे की उजव्यांना फोडणं फार सोपं आहे, फार सहज आहे आणि ते फार सहजपणे होऊ शकतं. पण डाव्या एखाद्या विचारसरणीच्या माणसाला, म्हणजे ते गाढवा पुढे वाचली गीता आणि काय ते सीता म्हणतात ना, तशा पद्धतीची गोष्ट आहे. किती सांगितलं तरी ते सहन होणार नाही त्यांना, नाही ते या सगळ्या गोष्टीला कधीच ऍक्सेप्ट करत नाहीत. म्हणजे कालची व्हिडिओ टाकले ना, ते सगळ्या अशाच पद्धतीच्या गोष्टी आहेत की फक्त तुष्टीकरण करायचं आपल्या लोकांचं. साधा विचार करा, या काँग्रेस सारख्या पक्षामध्ये किंवा त्या विचारसरणीच्या पक्षांमध्ये भारतातल्या किती हिंदू लोक आहेत? आजही 50-60% हिंदू नेते, हिंदू कार्यकर्ते, हिंदू सगळी लोक आहेत. पण त्यातल्या किती लोकांनी राम मंदिराला व्हिजिट केली किंवा किती लोक राम मंदिराला गेले? किती लोकांनी म्हटलं की नाही, जे काँग्रेस करू शकलं नाही ते भारतीय जनता पार्टीने केलं आणि इथल्या देशाच्या महत्वाच्या धर्माला त्यांची एक आस्था जी काही होती त्या सगळ्या गोष्टीला पुनरुज्जीवन करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय, असं एकही काँग्रेसचा नेता म्हणत नाही, किंबहुना तो म्हणणार देखील नाही. म्हणून तुम्हाला काय म्हटलं मी, उजवे इकडे जातील पण डावे इकडे येणार नाहीत. साधं समजून घ्या हे राजकारण. सध्याच्या घडीला या सगळ्या राजकारणाचा फायदा हा भारतीय जनता पार्टीलाच होणार आहे, निश्चित होणार आहे. तोटा याचा सगळा काँग्रेसला होईल, निश्चित काँग्रेसला होईल. पण येणाऱ्या भविष्यातल्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा फायदा काँग्रेसला होणार. म्हणून माझी एक महत्वाची मागची व्हिडिओ काढून तुम्ही पाहिली असेल तर बघा, काँग्रेस हा कधीच न संपणारा पक्ष आहे, कधीच संपणारा नाही, कधीच संपणार नाही. कारण यांची विचारधारा सीमेच्या पलीकडून देखील चालते, देशाच्या बाहेरून देखील चालवली जाते. हे सगळे एका विचारसरणीचे लोक आहेत जे आपल्या देशावरती टार्गेट करून आहेत. पण आमचा हिंदू आजही झोपलेला आहे. आम्हाला हे राजकारण समजतच नाही. आम्ही जेव्हा सांगायला जातो ना, व्हिडिओ पाहिल्या जात ना, व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलं जात आणि जेव्हा मग पथ्यावरती पडतं मग आम्हाला कळतं की नाही चुकलो आपण. व्यवस्थित समजून घ्या, हे धार्मिक राजकारण नाहीये. अनेक जण याला धर्माचं लेवल लावतात की हे बघा ते मोदी नुसतं हिंदू मुस्लिम करत बसले. या सगळ्या गोष्टी सोडा. याच्या मागे फार मोठी स्ट्रॅटेजिक गोष्टी आहेत ज्या अजून 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर देशामध्ये घडणार आहेत. त्याची बीज, त्याची सगळ्या गोष्टी आतापासून रोवल्या जातात जमिनीमध्ये. हे आपल्या लोकांना समजलं पाहिजे, तर आपण राजकारणामध्ये आपल्याला काहीतरी समजेल. मी म्हणत नाही धर्माच्या नावावरती जाऊन मतदान करा, नाही, निश्चित नाही, विकास पण पाहाच, पण त्याच्या आधी एक देशभक्त आधी व्हा. देशभक्त म्हणून विचार करा, पुढच्या भविष्याचा विचार करा. 20 वर्षानंतर, 25 वर्षानंतर, 40 वर्षानंतर, 50 वर्षानंतर या देशामध्ये काय घडेल, काय केल्यानंतर काय होतंय, या सगळ्या गोष्टीवरती तुमचा कटाक्षानं नजर असली पाहिजे.
आणि जे काही काल ते काँग्रेसनं जे काही टाकले ना, ते जाणून बुजून तुम्हाला ट्रिगर करण्यासाठी टाकले, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि त्याच्या मागं भविष्यातलं त्यांचं राजकारण दडू नये आणि सध्या तुष्टीकरणाचं राजकारण त्यांचं सुरू आहे, एवढंच मी सांगतो तुम्हाला. बाकी तुम्हाला काय वाटतं प्रकरणाविषयी मला आवर्जून कळवा.